राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी येऊ दे हे साकडं पांडुरंगाला घालण्यासाठी राजू शेट्टी पंढरपूरकडे रवाना झालेत। आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला मुख्यमंत्री येणार आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत अभ्यासू आहेत। त्यांनी अभ्यास करूनच शेतकऱ्यांचा सातबारा करण्याचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलेलं होतं आणि त्या आश्वासनाचा सोयीस्कर विसर त्यांना पडतोय। आज हमीभावाच्या 20% जादा अनुदान द्यायचं आश्वासन त्यांनी दिलं होतं। दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे त्यांच्या इच्छेच्या विरोधात करू पाहतायत। हा शक्तीपीठ महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून गरजेचा नाही आहे। सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुरामध्ये लोटणारा आणि सिंधुदुर्गातल्या पर्यावरणाचा वाटोळा करणार आहे। तसेच 86,000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर टाकणार आहे। महापुराचा धोका या मार्गावर आहे आणि त्यामुळे महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना होऊ दे हे साकडे घालायला आम्ही पंढरपूरला जात आहोत, असे शेट्टी म्हणाले। आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला येत आहेत। त्याच्या आधी आज आम्ही पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडं घालणार आहोत। हे पांडुरंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत। त्यांनी अभ्यास करूनच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलेलं होतं आणि त्या आश्वासनाचं सोयीस्कर विसर त्यांना पडतोय। हमीभावाच्या 20% जादा अनुदान द्यायचं आश्वासन त्यांनी दिलं होतं, त्याचाही विसर पडला। उलट हमीभावापेक्षा कमी किमतीला शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतोय। 12 जिल्ह्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे। हा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी म्हणून खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून मुख्यमंत्री सक्तीनं शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करून शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे त्यांच्या इच्छेच्या विरोधात करू पाहतायत। हा शक्तीपीठ खरं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून गरजेचा नाही आहे। सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुरामध्ये लोटणारा आहे। सिंधुदुर्गातल्या पर्यावरणाचा वाटोळा करणारा आहे आणि 86,000 कोटी रुपयाचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर टाकणारा आहे। महापुराचा धोका या मार्गामुळे आहे आणि त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना होऊन दे हे साकडं घालायला आम्ही पंढरपूरला